कार्यक्रमासाठी रेडी करणं म्हणजे ना एक वेगळा स्ट्रगल आहे. आता कसं तरी लाडीगोडी करून ना हिला मी रेडी केलं, कारण की हिला हेवी साड्या किंवा ज्वेलरी घालायला अजिबात आवडत नाही. आणि मला ना असं वाटतं कधीतरी कार्यक्रम आला ना तिला असं क्यूट ज्वेलरी किंवा साडी मी घालावी. आता स्ट्रगल नंतर ना आमची वारकरी अशी काहीशी दिसत होती. आता हिला शाळेमध्ये टाटा बाय बाय करून ना मी माझा ना धिरड्या आणि चपातीचा मस्त नाश्ता करून घेतला आणि आम्ही रेडी झालोत ना. तर ह्या छोट्या कार्टूनला ना 5 मिनटं आरशात बघून ना अशी क्यूट क्यूट नखरे करायचे असतात. आता शाळेत जायचा माझा काही विचार नव्हता, पण ड्रेप केलेली साडी ना लूज झाली होती म्हणून तिच्यासाठी ड्रेस घेऊन मी शाळेत गेले होते. आणि शाळा थोडीच असल्यामुळे ना येताना तिला पण मी घरी घेऊन आले होते. आता आज बनवायला घेतला होता मस्त पनीर पुलाव, कारण की 2-3 दिवस झालं तिचं कंटिन्यू चालू आहे की मम्मी बिर्याणी बनव, पनीर बिर्याणी बनव. आता बिर्याणी बनवायला इतका वेळ नव्हता म्हणून सिंपल असा पनीर पुलाव बनवायला घेतला. आणि पहिल्यांदाच बनवून सुद्धा ना इतका जास्त टेस्टी झाला होता की मला वाटलं मी खरंच खूप जास्त सुगऱ्या नाही. इकडे हे काय झालंय शिंग, हे 2 शिंग काय झाले इकून एक इकून एक. रबर बनले होते ना तू, आता शिंग झाले. त्यांनी शिंग झालेत होय. होय, तू गाय आहे काय? नाही, मग टायगर आहे. तू टायगर आहे. संध्याकाळी ना सगळ्यांनी एकत्र जेवायला घेतलं, कारण की हाच वेळ असतो की आम्हाला एकमेकांबरोबर गप्पा मारायला मिळतात. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसे वाटतात ना तर ते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगत जा. चलो बाय.